अशोक खरातच्या अटकेनंतर सुषमा अंधारेंनी निशाणा साधलाय। खरातनं स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक, स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता। केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची ज्योतिषी अशोक खरातवर बलात्काराचे आरोप आहेत। यावरून अंधारे यांनी हा दावा केलेला आहे, हा आरोप केलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेले आहे। सुषमाताई, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। अशोक खरातवर कारवाई होते आणि त्यानंतर तुम्ही काही राजकीय नेत्यांवर आरोप करतात, काय तुमचं म्हणणं? नाही, मी आरोप करत नाहीये ताई। मी कधीही कुणावरही बिनबुडाचे आरोप करत नाही, जोपर्यंत माझ्या हाताशी काही पुरावे लागत नाही। माझ्याकडे सरळ सरळ मी पुरावे दाखवते की रुपाली चाकणकर या खरातांच्या ट्रस्टवर एक संचालक म्हणून काम करतात। मी त्या संचालक मंडळाचा बोर्ड टाकलेला आहे। रुपाली चाकणकरांच्या सोबत कोणाचे फोटो आहेत, एवढ्या साध्या गोष्टीवरून मी आरोप करणाऱ्यांपैकी नाही। कारण कुठल्याही नेत्यासोबत कुणाचेही फोटो असू शकतात, त्याला काही फार विशेष नाही। परंतु एखाद्या गुन्हेगारासोबत गर्दीत गुन्हेगाराने फोटो काढणं वेगळी गोष्ट आहे, पण गुन्हेगाराच्या डोक्यावर छत्रछाया धरणं याचा अर्थ काय? महिला आयोग जर अशा लिंगपिसाट माणसाच्या डोक्यावर छत्री धरत असेल किंवा महिला आयोग जर अशा लिंगपिसाट माणसाची पाद्यपूजा करत असेल, तर शोषित महिला कशा काय न्याय मागायला पुढे येतील? आणि मी पुरावे देते, मी आरोप नाही करते। पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ मी रिलीज केलाय। आता याच्यावर जर चाकणकरांचं असं म्हणणं असेल की नाही गुरु माऊली असं काही करूच शकत नाही, तर चाकणकरांनी लक्षात ठेवावं, खेवलकर प्रकरणामध्ये व्हिडिओ होते का नव्हते आम्हाला माहित नाही, पण चाकणकर फार हिरिरीने पुढे आल्या होत्या ते व्हिडिओ दाखवण्यासाठी। आता मात्र व्हिडिओ हातात आहेत आणि हे व्हिडिओ हातात घेऊन आमच्यावर अशी वेळ आणू नये की ते व्हिडिओ आम्ही पोस्ट करावे। बरं, सुषमाताई, चाकणकरांसोबत तटकरे आणि केसरकरही यांचे भक्त होते, या भोंदू बाबाचे भक्त होते, ज्योतिषाचे भक्त होते असं समोर येत आहे। त्या संदर्भातले काही पुरावे तुमच्याकडे आहे का? तसे काही फोटो व्हिडिओ तुमच्या हाती लागलेत का? काही फोटो माध्यमांकडूनच आता प्रसारित केले जात आहेत की त्याच्यामध्ये केसरकर दिसत आहेत, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी दिसत आहेत, काही फोटोज मध्ये तटकरे दिसत आहेत, काही फोटो मध्ये धनंजय मुंडे दिसत आहेत। मुद्दा असा आहे की राजकीय नेत्यांनी दिशा द्यायची असते जनतेला, पण राजकीय नेते जर अशा अंधश्रद्धेला बळी पडत असतील आणि त्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन असे लोक जर लैंगिक शोषण करत असतील आणि या बड्या नेत्यांचा वरदहस्त अशा लोकांवर असेल, तर सामान्य शोषितांनी दाद मागण्यासाठी कुणाकडे जायचं, हा खरा प्रश्न आहे। अगदी सुषमाताई, आपण जर पाहिलं तर याही आधी काही गुन्हेगारांसोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो समोर आलेले आहे। दरवेळेला हे फोटो समोर आणले जातात, पण त्यानंतर कारवाईचं काय हा प्रश्न अनुत्तरितच असतो। एक्झॅक्टली, फार चांगला प्रश्न आहे की फोटो येतात, पुरावे येतात, पण कारवाई होत नाही। कारवाई का होत नाही? एखादी व्यक्ती जर एवढ्या मोठ्या पदावर असेल तर त्या पदाचे प्रिव्हिलेज त्यांना मिळतात। महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरच व्यक्ती असेल तर शोषित महिलांना न्याय मिळेल याची अपेक्षा कशी करायची बरं? ते प्रिव्हिलेज काढून घेण्यासाठी आधी त्या व्यक्तीला त्या पदावरून पायउतार करावा लागेल। पायउतार करण्याची जबाबदारी ही ज्या पक्षाची ती महिला सदस्य आहे त्यांची आहे। माझा आपल्या माध्यमातून, जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सुनेत्रा वहिनींना थेट प्रश्न आहे की सुनेत्रा वहिनी स्वतः महिला आहेत, त्यांना हे पटतं का? त्यांच्या सत्सद विवेकाला हे पटणारं आहे का की त्यांनी महिला आयोगाची जबाबदारी, जो महिला आयोग सक्षमीकरण, समुपदेशन आणि सबलीकरणाच्यासाठी उभा केलेला असतो, त्या आयोगावरची अध्यक्षाबाई जर अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या माणसाच्या डोक्यावर छत्री धरत असेल, त्याची पाद्यपूजा करत असेल, तर तिला पदावर ठेवणं ही सुनेत्रा वहिनींच्या पक्षाची अशी कोणती राजकीय अपरिहार्यता आहे? उत्तर मिळालं पाहिजे महाराष्ट्राला। अगदी सुषमाताई, आपण जर ऐकलं असेल तर अनेक फोटोज आणि अनेक व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागलेले आहे या स्वयंघोषित ज्योतिषाच्या संदर्भातले। हे फोटो व्हिडिओ बघता अर्थातच काही दिवसांपासून हे प्रकरण चाललेलं आहे असं वाटू
शकत नाही. अनेक दिवसांपासून त्याचा हा कारभार सुरू असलेला आहे असं म्हणता येईल. त्यामुळे राजकीय वरद हस्तामुळे किंवा या पाठबळामुळेच आतापर्यंत हे प्रकरण समोर आले नाहीये का, दाबलं गेलंय का, हाही प्रश्न उपस्थित मागच्या होतो. वर्षी एका स्थानिक वृत्तपत्राने याची पोलखोल करायचा प्रयत्न केला होता. पण मागच्या वर्षी त्या वृत्तपत्रावर महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत चाकणकर यांनी त्याला माफी मागायला भाग पाडलं. कायदेशीर नोटिशीचा धाक दाखवला. ती नोटीसही माझ्याजवळ आहे चाकणकरांच्या सहीची, आणि त्या माणसाचा माफीनामाही माझ्याकडे आहे. मी पुराव्याशिवाय कधीही बोलत नाही. त्यामुळे हे प्रकरण वर्षानुवर्ष चालू आहे. चाकणकरांना त्यांची कल्पना नाही असं आपण कसं गृहीत धरायचं बरं? किती महिलांचं असं याच्यामध्ये शोषण झालं असेल? मागे नाना पटोलेंनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये एक पेनड्राईव्हचा बॉम्ब टाकायची भाषा केली होती आणि नाशिकमध्ये एक हनी ट्रॅप झालाय असं म्हटलं होतं. आता ही ज्या 58 व्हिडिओमध्ये अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावं आहेत असं माध्यमांकडून कळतंय. मग त्या हनी ट्रॅपचा आणि या सगळ्या प्रकरणाचा काही संबंध आहे का? अनेक गोष्टी गंभीर आहेत. अगदी सुषमाताई, आता ह्या गंभीर गोष्टीबद्दलच तपास कसा होतो आणि यानंतर तरी अशा गोष्टी थांबतात का महाराष्ट्रात, हे पाहणं महत्वाचं आहे. खूप धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधला त्यासाठी. तर स्वयंघोषित ज्योतिषावर आता कारवाई कशी होते त्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि अशात या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही उडी घेतलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया समोर येते, ऐकूया. कॅप्टन खरात हा एक भोंदूबाबा आहे आणि तो ज्योतिषी च्या नावाखाली अनेक महिलांचं त्यांनी शोषण केलेलं आहे. अनेक राजकीय व्यक्तींचं त्याला पाठबळ आहे. माजी मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले होते. काही मंत्र्यांचं सुद्धा त्याला पाठबळ आहे. काही अनेक जे राजकीय पदाधिकारी आहेत त्यांचं त्याच्या ट्रस्टवरती नाव आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पोलिसांना भेटून याबाबत सविस्तर निवेदन देणार आहे व याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे.